नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आणि ही माहिती जी आहे ती कालच आली होती, पण माझी तब्येत खराब होती काल, त्यामुळे मी व्हिडिओ काल नाही बनवला. तर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करत आहे. मला असं वाटतंय हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत या व्हिडिओला जरूर शेअर करा. का शेअर करा? कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि असंच खात्रीशीर सरकारच्या अपडेटवर अपडेट देण्यासाठी आपलं हे मनीषा धुमाळ युट्यूब चॅनल आहे. तर बघा माहिती काय आलेली आहे. आता बऱ्याच महिला अशा आहेत, आणि तुम्ही पण मला सांगितले बरं का हे, आणि अजूनही तुम्ही मला सांगताय. मला बऱ्याच महिला म्हणताय ताई आमच्याकडे त्यांची नावं पण आहेत ज्या महिला अपात्र असून लाभ घेत आहेत. तर त्याच मुद्द्यावर माहिती समोर येत आहे सध्या, की जर तुम्ही अपात्र आहात, अपात्र म्हणजे काय ते पहिलं ऐकून घ्या. तुम्ही निकषामध्ये बसत नाही योजनेच्या अंतर्गत. कोणाकडे फोर व्हीलर असेल, कोणी गव्हर्नमेंटच्या जॉबला असेल, कुटुंबातील कोणी गव्हर्नमेंटच्या जॉबला असेल, किंवा उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, ITR भरत असाल, जो काही विषय असेल, तर ह्याच्या अंतर्गत जे आहे, जर तुम्ही अपात्र असाल तर नक्कीच तुम्ही तुमचा लाभ जो आहे तो सोडायचा आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही जर तुम्ही अपात्र असाल तर. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे, की तुम्ही म्हणाल ताई आता आम्ही हा जर लाभ आम्हाला सोडायचा आहे तर आम्ही कसं सोडणार? तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय महिला व बाल कल्याण विभागामध्ये जावा. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन द्या, की या योजनेच्या अंतर्गत आम्ही पात्र नाही, आम्ही आतापर्यंत लाभ घेतला पण आता आम्हाला योजनेच्या अंतर्गत हा लाभ नको आहे, असं जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ऍप्लिकेशन देऊन तुमचा जो आहे तो लाभ तुम्ही सोडू शकता. आता असं जर तुम्ही केलं नाही तर मग काय होणार? तर बघा, येणाऱ्या काळामध्ये जर तुमचा फॉर्म पडताळणीमध्ये आला की तुम्ही अपात्र असूनही लाभ घेताय, वारंवार सांगूनही लाभ घेताय, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. आता ती काय कारवाई होणार हे मला माहिती, अजून तरी हिची काही माहिती आली नाही, पण कारवाई होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असाल तर कारवाई होण्याची शक्यता आहे. आता ती काय कारवाई होणार, कधी होणार, होणार की नाही, हे सगळं जेव्हा अपडेट येईल तेव्हा सांगेल. पण आता फक्त ही माहिती समोर आलेली आहे की असं होऊ शकतंय, त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही जाऊन तुमच्या विभागात जसं मी सांगितलं तिथे जाऊन तुम्ही तुमचा लाभ जो आहे तो सोडू शकता, ऍप्लिकेशन देऊ शकता, जेणेकरून ज्या माझ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना हे 1,500 रुपये मिळतील. हा एकमेव उद्देश सरकारचा आणि आपला सुद्धा आहे, की ज्या पात्र गोरगरीब गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी हा लाभ जो आहे तो निरंतर चालू राहावा आणि त्यांना योजनेच्या अंतर्गत जे आहे ते लाभ मिळावा. आता तुम्ही याच्यामध्ये म्हणणार ताई सरकार तर फॉर्म अपात्र करत आहे, सरकारने फॉर्म चेक केले, करत पण आहे, अपात्र पण होत आहेत ना. हो, ते बरोबर आहे, ते त्यांचं काम करत आहेत, पण आपली पण जबाबदारी आहे ना. बरोबर ना? जर आपण अपात्र आहोत आपल्याला माहिती आहे तर मग आपणच आपला लाभ सोडायचा. सरकारने आपल्याला अपात्र करावं असं का आपण विचार करावा? बरोबर ना? ते तर त्यांचं काम करतायत. येणाऱ्या काळामध्ये सगळी माहिती येणारच आहे ती पण. पण तरी सुद्धा आपण आपली सुद्धा जबाबदारी, किंवा आपण या योजनेच्या अंतर्गत पात्र नाही, ते 1,500 रुपये दुसऱ्या पात्र लाभार्थीला मिळावे यासाठी आपणही प्रयत्न करावे. जसं मी प्रयत्न करत आहे आपल्या सर्व सोशल मीडियाच्या अंतर्गत, की पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळावा. बघा, मला मदत करते की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनाही 1,500 रुपये मिळावे. आलं का लक्षात? तर मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर अर्थातच आपल्या या व्हिडिओला शेअर जरूर करा. मी शेअर का करू असा विचार करू नका. एवढी खात्रीशीर अपडेट देत आहे. बघा, तुम्ही हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे खरंच ज्या महिला अपात्र आहेत आणि त्या लाभ घेत आहेत तर त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक भावना निर्माण होईल की चला आपण आपला लाभ सोडू. म्हणून या व्हिडिओला शेअर करा आणि पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तुमचाही ह्याच्यामध्ये खारीचा वाटा जो आहे तो निर्माण करा. मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. तुमचं मत ह्याच्यावर काय आहे जरूर व्यक्त करा. कमेंट तुमच्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात. आलं का लक्षात? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.